भाई एक नंबर हुआ था, तुम्ही बघू शकता राजरतन. सो दिस इज द पॉवर ऑफ सह्याद्री रेंजेस and temperature is 13 degrees Celsius. 13 degrees Celsius temperature है. सो हे गाइस, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गे सिक्स वंडर. आणि आज आपण परत जातो आहे कोकणात आणि आपण जो जाणार आहे ते बाईक राईड नसणार आहे, आपण जातो आहे बसनी. जस्ट बिकॉज आपल्या मित्राचा हळद आणि मित्राचं लग्न आहे. सो कोण मित्र तुम्ही ओळखत असता बिकॉज ह्याच्या आधीचा जो ब्लॉग आहे जो आपण ट्रेननी गेलेलो सावंतवाडीला, सो त्यामध्ये एक सूरज म्हणून मुलगा होता बघा, तोच आपला फ्रेंड आहे, त्याचं लग्न आहे आणि सो आपण जातो आहे आता. सो येस, इट्स गोइंग टू बी अ बस राईड नॉट अ बाईक राईड. मी पण खूप मिस करतो आहे बाईक बरोबर, म्हणजे खूप दिवस झाले बाईक चालवून मला, आणि मला पण खूप अनकम्फर्टेबल वाटतं आहे बिकॉज यू नो कितीतरी दिवस झाले आहेत मी बाईक लावूनमध्ये टच नाही केलं आहे. 1 महिना झाला आहे मी बाईकवर राईड नाही केली आहे. लवकरच आपण बाईकची पण राईड करू, बट आज मी विचार केला काय ते डिफरंट करूया. आपण बसने जातो तर बसचा एकही ब्लॉग मी आजपर्यंत टाकला नाही आहे, आलो बसने खूप वेळा गेलो आहे. सो बघू आता हा आपली जर्नी कशी होते आणि जे पण तुम्हाला काय असेल ते दिसेल. तर चला सुरू करूया, लेट्स स्टार्ट. येस, सो आता टाईम झाला आहे 8:24 आणि आपली बस जी आहे ती 9च्या आसपास काहीतरी आहे. सो VRL आपली बस आहे आणि आपला जो आता प्रवास होणार आहे तो आपला VRLनी होणार आहे. आणि मला सोडायला आपला भाऊ शिवम आला आहे आणि बघू आता किती वेळ लागतो. बसबरोबर माझं काय खूप चांगलं असं नातं नाही आहे बिकॉज मी जेव्हा पण आलो आहे ना तेव्हा मी अर्धा तास थांबलो आहे, इव्हन त्याच्याशी जास्त थांबलो आहे. तर बघूया आज किती वेळ लागतो आणि तुम्हाला दाखवेन की बस किती वाजता येते. हो भाई एक नंबर हुआ था, तुम्ही बघू शकता राजरतन फुल्ली लक्झरी. एक नंबर दिसते ना. काश ही आपली बस असली असता, बट ही नाही आहे. TV सगळ्या तुम्हाला बोलता ना सगळ्या सीट्सचा TV आहे आणि एक नंबर. आय गेस टॉयलेट पण असेल, आपलं टॉयलेट पण असेल. सो फायनली आपली बस आली आहे आपली इथे अँड यू कॅन सी ॲज युज्युअल आपला जो स्ट्रीक आहे लाईक बस जी लेट यायची तो चालूच आहे. जस्ट विचारू U16 रेड बस U16 नाही ना. सो आपले जो स्ट्रीक आहे ती बघू आता बस आपली VRL, दिस इज इट. अँड जी आपली स्ट्रीक आहे लेट U16 रोहन परब. ओके, मोबाईल नंबर 952. चलो भाई, थँक्यू फॉर कमिंग. आपले मित्र थँक्यू भाऊ. ओके ओके, चल बाय. सो लेट्स गेट बोर्ड. सो दिस इज अ बस अँड तुम्ही ॲम्बियन्स आतला बघू शकता. आपला आहे U16. सो दिस इज इट. सो दिस इज अ सीट अँड ॲम्पल अमाऊंट ऑफ स्पेस यू कॅन सी. बस खूप छान आहे. सो थोड्या वेळाने एक काम करू, सेटल होतो आणि मग तुम्हाला भेटेल. ओके, सो लेट मी गिव्ह यू अ शॉर्ट टूर ऑफ दिस सीट. आणि मग तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याला इथे एक शू रॅक भेटतो, बॉटल होल्डर. यू कॅन सी की आपल्याला एक शॉल भेटली आहे प्रोव्हाइडेड बाय द बस अँड दिस इज द व्ह्यू. फारसा आता काय तुम्हाला दिसणार नाही, बट सकाळी इकडून बघायला जी मजा आहे ती कुठेच नाही. इथे आपण बघू शकतात की आपल्याला चार्जिंग सॉकेट भेटलं आहे अँड हा कुशन एक आहे. ॲक्च्युली हे खूप हेल्पफुल आहे बिकॉज यू नो झोपून राहायला फारसं लोकांना असं आवडत नाही, तर यू कॅन सीट असतो. आणि जो हा जी पूर्ण हाईट आहे ती पण चांगली आहे. आय एम 6 feet बट स्टील कम्फर्टेबल आहे, वरती लागत नाही. सो मला असं बँड असं बोलतो ना की एकदम असं पोंगेपणी असं बसायची गरज नाही. आय कॅन सीट नॉर्मली, चांगलं एकदम. आणि ॲज युज्युअल आपला जो लगेज आहे तो आपण ठेवला इथे. आणि चला तर आता ही जर्नी जी आहे ती आपण सुरू करू. सो खूप लोकांना हा प्रश्न पडला असेल की वाय बस, वाय नॉट ट्रेन. बिकॉज ट्रेन ऑब्वियसली खूप कम्फर्टेबल आहे, बट कसं आहे माहिती आहे की मी गेल्या 5 ते 6 वर्ष तुम्हाला माहिती आहे की मी कणकवलीमध्ये होतो फॉर एज्युकेशन. आणि खूप वेळा माझं असं अपडाऊन असायचं, म्हणजे महिन्यातून मी ॲटलिस्ट 2दा तरी यायचो. सो बेसिकली मी जेव्हा पण आलो ना तर तेव्हा मी बसनेच यायचो बिकॉज बस एक मला होतं ना की अटॅचमेंट आहे की मला आवडतं असं बाहेर काय आहे बघायला.
रात्री झोप तर एवढी लागत नाही, पण मला आवडतं बाहेर काय चालू आहे. आणि ट्रेनमध्ये कसं असतं की तेच ते सिनेरिओ येत असतात, फक्त तुम्हाला झाडं आणि दिवस ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही दिसणार नाही. बट बसमध्ये कसं तुम्हाला वेगवेगळे सिनेरिओज, वेगवेगळे सिटीज, सो तुम्हाला थोडंफार त्या सिटीमध्ये पण जाणता येतं. आणि कसं आहे, मी आधीपासून बसने ट्रॅव्हल करतो, तर मी खूप कम्फर्टेबल आहे बसमुळे. आणि त्यामुळे बस आणि असं काय मोठं असं वेगळं कारण आहे. हां, आणि एक गोष्ट वेगळी आहे की तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूमचा थोडा प्रॉब्लेम होतो, बट आय एम यूज टू इट. की खूप ट्रॅव्हलिंग केली आहे, त्यामुळे आय एम यूज टू इट. बट बसपेक्षा जर मला काय आवडतं ते बाईक आहे. सो आणि मी तिकीट जी बुक केली आहे ती बुक केली आहे रेड बस. आणि हे काय स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, बट युजली आय प्रिफर रेड बस बिकॉज डील्स असं काय ना काही चालू आणि तुम्हाला तिकीट भेटून जाते. तुम्हाला पाहिजे ते सीट नंबर अँड ऑल सगळं भेटतं. तुम्हाला कुठे ऑपरेटरकडे जायची गरज नाही आहे. आणि सेकंड थिंग, मी ही बस रिकमेंड करेन तुम्हाला बिकॉज या बसचा जो कम्फर्ट झोन आहे तो नेक्स्ट लेवल आहे. ही एक आणि श्री साई आत्माराम, तर दोन्ही बस हे मी खूप बऱ्यापैकी ट्रॅव्हल केलं त्यांनी. आणि मला एवढं होतं ना की एवढं चांगलं वाटतं की बसमध्ये असं वाटतच नाही मला की असं अनकम्फर्टेबल आहे किंवा काय प्रॉब्लेम नाही, असं काय वाटत नाही. आणि बाय द वे ही जी मी तिकीट जी बुक केली आहे ती समवेअर अराउंड 1400 आत्ता. सो न्यू इयर जस्ट 15 days आहेत आता न्यू इयरसाठी. आणि मी आताही बुक केली आहे तिकीट. सो 1500 आहे. युजली नॉर्मल 1900च्या आसपास व्हॅरी होते. सो तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर रेड बसवरती जाऊन तुम्ही चेक करा आणि मला सांगा. सो फायनली वी आर हिअर इन चेंबूर. आपण चेंबूरला पोहोचलो आहोत आणि थोडी भूक लागली होती. सो फ्रँकी थोडं काहीतरी लाईटमध्ये खाऊ बिकॉज ॲज पर आय नो की बस जी आहे ती समजा अराउंड 11 to 12 याच्या आसपास कुठेतरी जेवायला सांगते. आणि जे थांबते ना ते मी तुम्हाला गेल्यानंतर सांगतो मी तिकडे मला काय आवडत नाही खायला. सो बघू आता तोपर्यंत थँक्यू. ओके, सो फायनली आपण आता जेवायच्या स्पॉटवर थांबलो आहे, म्हणजे पोचलो आहे. यू कॅन सी खूप सारे बसेस थांबले आहेत. सो फायनली आपण थांबलो आहे, एक हॉल्ट घेतला आपण जेवण्यासाठी आणि टॉयलेट बाथरूम ऑल दिस थिंग्स. आणि आपण बघू शकता आपण थांबलो आहे उडपी टू मुंबई ह्या रेस्टॉरंटवरती. आणि ॲक्च्युली पेट्रोल पंप आहे प्लस फूड कोर्ट पण आहे. सो बेस्ट पार्ट आहे हा की दोन्ही तुम्हाला इथे सगळं भेटून जातं. बट सगळ्यात वर्स्ट पार्ट याचा हा आहे की इथे फक्त व्हेज भेटतं. पण आता श्रावण चालू आहे म्हणून ठीक आहे. बट नॉर्मली जेव्हा श्रावण नसायचं ना तेव्हा मला जाम म्हणजे बोलतो ना राग यायचं ह्या गोष्टीचा बिकॉज नॉनव्हेज नाही. सो मी जास्त बाहेर व्हेज खात नाही, घरी आपला ठीक आहे, पण बाहेर मी नॉनव्हेज प्रेफर करतो. सॉरी जे व्हेजिटेरियन्स आहेत. आणि आम्ही बघतो आपली बस इथे थांबली. मोस्ट ऑफ VRL बस इथेच थांबतात. सो आतमध्ये आणि जे पण काय याच्यात व्हेज भेटतं ना ते पण एवढं काही खास भेटत नाही. मी सगळं ट्राय करून चालू आहे, एकदम बोरिंग. आणि बोलतात ना की फक्त पब्लिककडे येते जास्त म्हणून हे लोक बोलतात ना कसं पण देऊन तुम्हाला खायला घालतात. सो लेट इट बी. आता आपण थोडं इथे थांबणार 20 minutes आणि त्यानंतर आपली जर्नी पुढे कंटिन्यू होणार आहे. सो आय गेस बघू आता आपल्याला अजून पुढे काय काय बघायला भेटतं आहे. एक घाट आहे पुढे, नाव आठवत नाही, त्र्यंबक ते असं काही घाटचं नाव आहे, मी खाली मेन्शन करेन. त्या घाटाचे सीन्स एक नंबर आहे. आय गेस अगर तिथे भेटला तर एक नंबर होतं. सो द बेस्ट पार्ट ऑफ दिस ट्रिप इज की मी परत म्हणजे 5-6 वर्ष रिवाइंड होऊन परत ती लाईफ बोलतात ना की आधी जसा मी ट्रॅव्हल करायचो बसनी आणि कुठेतरी म्हणजे बाईक राईडमध्ये ते कुठेतरी मिस होत होतं. सो आज मला खूप दिवसानंतर ते अनुभवता आला आहे आणि खूप मजा येते. ॲक्च्युली असं बोलू शकता की आपण गाण्या एका सिनरीज बघत आपण मस्त ट्रॅव्हल करतो आहे. तो एक वेगळाच बोलतात ना एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आणि जो कुठेतरी हरवला होता आणि तो मी परत कुठेतरी म्हणजे मला मिळतो आहे, त्याचा मला खूप आनंद होतो. सो फायनली आपली गाडी जी आहे ती आता फूड कोर्टवरून निघाली आहे आणि आता टाईम होते 12 आणि हे तुम्ही बघू शकता समोर आपल्या आपण कॅबिनमध्ये आहे. आणि काय तुझं नाव कसं नाव? हां पांडुरंग. सो पांडुरंग काका आपली गाडी चालवतात आहे आणि मुंबईवरनं हेच घेऊन आले आहेत आणि एवढी भारी गाडी घेऊन आले आहेत. आणि मला म्हणावं लागेल की मी VRLनी एवढ्या वर्ष प्रवास करतो आहे आणि VRLची जी बोलतो ना ड्रायव्हर एवढी डॅशिंग आहे. सो पुढे बसायची आपल्याला संधी मिळाली आहे. आधी बघू शकतात आता आपण कॅबिनमध्ये बसलो आहोत आणि इथले दृश्य म्हणजे काय ते वेगळेच असतात.
सो सध्या आपण कुठेतरी लोणावळ्याच्या आसपास आहोत आणि फुल ऑन जॅम लागल्या. ते बघू शकता फुल ऑन जॅम. हां ही बघा जी तुम्हाला दिसते ना पुढे खाली लाईट्स दिसत आहेत ना, ती पूर्ण खोपोली सिटी आहे आपली. आणि एवढी भारी दिसते आहे ना, म्हणजे आता कॅम्पमध्ये एवढी दिसू शकत नाही, पण मी बघतोय ना एक नंबर दिसते. सो फायनली वाजलेत 1 आणि आपण बघू शकता जॅम तर हटतच नाही आहे बाई. आता बोलतात ना की जॅम एवढा आहे की याचा अंजाम काय असणार. आणि बघू शकतात वाईब तर बाई हा ट्रकवाला करतो आहे मस्त गाणी बिणी लावून फुल जॅममध्ये वाईबिंग चालू आहे. आम्ही अशी वाईब करतो आहे. सो रिक्शा ऑन यशवंतराव चौहान हाईवे अलाउड है क्या बाइक, कहाँ आ गया तू. ओके सॉरी यार टाईम होतो आहे आता 2:30 आणि आपण आता कुठेतरी पुण्याच्या पुढे पोहोचलो आहे. सो बेसिकली आता झोप पण येते मला. सो मी आता एक काम करतो झोपतो आणि सकाळी तुम्हाला एक ब्युटिफुल व्ह्यू दाखवतो जो कशा जातो तुम्हाला माहिती आहे गगनबावडा घाट. सो लेट्स वन थिंग झोपूया चांगला. त्याचा मी काय म्हणून मी झोपणार नाही आणि मग मी जागा राहील आणि मग तो व्ह्यू मिस होऊन जाईल. सो मला पाहिजे की तो व्ह्यू हवा. सो आता मी झोपतो. सो आपण भेटू सकाळी डायरेक्ट. ओके. आणि सो इट्स 7 o'clock in the morning and temperature is 13 degrees Celsius. 13 degrees Celsius टेम्परेचर आहे. आणि बाहेर बघू शकता तुम्ही एक नंबर धुकं पडलं आहे, पूर्ण धुक्यात आहे. So beautiful, so elegant, just looking like a wow. एक नंबर धुकं पडलं आहे. थंडी जबरदस्त आहे. जेव्हा बसमध्ये फील होत नाही आहे थंडी, बट बाहेर मी थोड्या वेळ आधी बाहेर गेलो ना जाम थंडी आहे. आणि मी चेक केलं टेम्परेचर 13 डिग्री. ओ माय गॉड, काय थंडी असणार बाई. सो इट्स 7:30 in the morning आणि ब्युटिफुल सनराईज होत आहे. आणि आता आम्ही आहोत कोल्हापूरच्या जस्ट अलीकडे थोडा. आणि बेसिकली थंडी एवढी आहे ना की 13 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं आहे. आणि हा टेम्परेचर आपल्या मुंबईमध्ये तर शक्यच नाही आहे. मुंबईमध्ये थंडीच पडली नाही आणि इकडे आपण बघू शकतो की एवढी थंडी पडली आहे, एवढं चिल्ड झालं आहे टेम्परेचर की बस मजा येते आहे बाई. आणि सेकंड थिंग बोलायला गेलं तर गगनबावडा अजून 1-1.5 तास अजून असणार गगनबावडा घाट. आणि बेसिकली जर ह्या टाईमला आपण तिथे पोचलो असतं तर एक नंबर सिनरी भेटली असतात, म्हणजे फुल फॉगी. बट बघू आता तिकडे गेल्यानंतर आय गेस फॉग निघेल तर तुम्हाला जरा सीन्स पण बघायला भेटतील. पण सनराईज आपण बघू शकतो, एक नंबर सनराईज होतो आहे. आणि आपली गाडी इकडे उभी आहे. यू कॅन सी VRLचा लॉजिस्टिक आहे पूर्ण. VR लॉजिस्टिकचा पूर्ण गोडाऊन टाईप आहे काहीतरी. आणि आपली गाडी इकडे उभी आहे. आणि 7:30 15 डिग्री सेल्सिअस. वाव. सो फायनली आपण गगनबावडा घाटात पोचलो आणि आपण बघू शकतो हा जो आहे पूर्ण तो गगनबावडा घाट आहे. आणि आता येणारे दृश्य जे तुम्हाला दाखवणार ते तुम्ही बघून म्हणजे बोलतात ना अचंबित होशाल. The power of Sahyadri Ranges. सो फायनली वी आर इन कोकण. आता थोड्याच वेळात कणकवली येईल. कोकणात आपला प्रवेश झाला आहे आणि आपण बघू शकतात परत म्हणजे जास्त दिवस झाले नव्हते पण तरी परत आपल्याला हे दृश्य दिसतं आहे. हिरवं सगळं हिरवंगार आणि मस्तपैकी. सो बेसिकली आता कणकवली यायला आय गेस 20 मिनिट्स असतील आणि त्यानंतर मग अजून 1 तास फारच फार त्यानंतर मग आपण सावंतवाडीला पोहोचणार. सो तब तक एन्जॉय करूया. सो फायनली वी आर इन कणकवली कॉटन किंग. प्रिटी मच डेव्हलप्ड, खूप डेव्हलप झाली आहे. सो फायनली आपला जो स्टॉप आहे तो आला आहे आणि आता आपण मळगाव बायपास म्हणजे सावंतवाडी तिथे आपण आलो आहे आणि आता आपला स्टॉप उतरायचा आहे. सो आपला हा प्रवास आता इथे संपणार आहे आणि खूप छान प्रवास होता. बघा इथेच लावायच्या. हां
पुढे राहून सांगा बॅग नाही चला का थँक्यू फॉर द राईड खूप मस्त आली तुमचं नाव कसं संजय नामदेव पडतरे ओके चला भेटू परत नक्की लवकरच हो हो चल बाय थँक्यू. बाय बाय ब्लॉगचं नाव काय आहे? गिअर 6 वंडरर सॉरी गिअर 6 वंडरर सो ही आपली बस आता जाते आहे बाय बाय VRL अँड दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग आय गेस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल खूप छान ब्लॉग झाला अँड दिस इज द फर्स्ट टाईम आय एम ट्रॅव्हलिंग लाईक नॉट द फर्स्ट टाईम ॲक्च्युली ऑन कॅमेरा फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंग करतो आहे बसने आणि हा बस ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा तुम्ही पण VRLने ट्रॅव्हल करता तेही नक्की सांगा आणि तुमचं गाव कुठलं आहे तेही मेन्शन करा कमेंट सेक्शनमध्ये सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला माहिती काय करायचं लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय भेटू असंच कुठल्या ते नवीन ब्लॉगमध्ये तब तक बाय बाय एन्जॉय